तपोवन वाचवा झाडे वाचवा कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनची ठाम मोहीम। दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी नाशिक येथील तपोवन परिसरातील झाडतोडीस प्रशासनाकडून हिरवा कंदील देण्याची प्रक्रिया सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण प्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। याच निर्णयाच्या निषेधार्थ कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनतर्फे आज तपोवन वाचवा झाडे वाचवा ही मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेदरम्यान कार्यकर्त्यांनी झाडांना राखणाऱ्या पर्यावरणाचा वेगानं नाश होऊ नये या मागणीस जोरदारपणे वाचा फोडली। तपोवन ही निसर्गरम्य सृष्टी, प्राचीन वारसा आणि जैवविविधतेचा खजिना आहे। येथे होणारी झाडतोड परिसरातील हवामान, पर्यावरणीय संतुलन आणि वन्यजीवांसाठी घातक असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलंय। मोहिमेच्या दरम्यान झाडांना आलिंगन देऊन त्यांना संरक्षणाचं वचन देण्यात आलं। अनेक नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहून मोहिमेचं समर्थन केलं। फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की तपोवनातील एकही झाड तोडण्यापूर्वी पर्यायी उपाय शोधावेत व स्थानिक नागरिकांशी चर्चा करून निर्णय घ्यावा। आवश्यकता भासल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली आहे। या प्रसंगी सुनील परदेशी, आरती आहेर, श्रद्धाताई दुसाने, मंजुषा लोहगावकर, ॲडव्होकेट कामिनी भानुवंशे, रुपाली तांबारे, विद्या खरा, सीमा पंडित, उमाताई परदेशी, पूजा बेलदार परदेशी, राजेंद्र सिंह पवार, निकिता पवार, आशा भालेराव, स्नेहा शिंपी, आरती मोरे, कविता चव्हाण, इंदुमती मुंडे, हिना मुलानी, सोनी सळे, मनीष देशमुख, रंजन पंडित, रोहित कुमावत, प्रशांत पवार, शेखर ढेपे, सचिन मोरे, संतोष पाटील, प्रकाश बर्वे, डॉक्टर आनंद खरात, चंद्रकांत महाले, मनीष देशमुख, संतोष रेवगडे आदी उपस्थित होते। सर्व पदाधिकारी यांचे मनापासून आभार। आपण सर्वांनी उपस्थित राहून डबा, भेळ, भत्ता, बिस्किटे, भाजी पोळी, खमण, ढोकळा आदी वनभोजनाचा आस्वाद घेत सहकार्य केले। मनापासून धन्यवाद। निर्भीड ज्योत न्यूज प्रतिनिधी नाशिक डॉक्टर प्राध्यापक अशोक पगारे, उपसंपादक।